293 हा जो महत्वाचा प्रस्ताव आहे अध्यक्ष महाराज, सरकारला काय घाई झाली मला हे प्लीज सहकार्य करा प्लीज. पण अध्यक्ष महाराज प्लीज मदत करा. आपण 28 देतो नंतर अध्यक्षांवर मुद्द्याबद्दल सरकार किती गंभीर आहे हे मला काही बोलायची गरज नाही अध्यक्ष महाराज. हे सरकारच शेतकरी विरोधी आहे एवढा एक मी बोलेल अध्यक्ष महाराज. 1 रुपयाला पीक विमा यांनी दिला अशा पद्धतीचं जाहिरात करतात आहे अध्यक्ष महाराज. राज्याच्या तिजोरीतला पैसा विमा कंपन्यांच्या घरात टाकला हा राज्याच्या जनतेचाच पैसा आहे काही यांनी उपकार नाही केला अध्यक्ष महाराज. पण या लोकांनी विमा कंपन्या ज्या मुठभर लोकांच्या आहेत ज्या कोणाचे मित्र आहेत त्याच्याबद्दलची मी चर्चा या ठिकाणी करणार नाही. शेतकऱ्यांच्या पिकाला म्हणजे शेतीचं नुकसान जेव्हा झालं त्याला पीक विमा मिळू नये अशा पद्धतीचं धोरण त्या पीक विमा कंपन्या तयार करतात आणि त्या कंपन्यांना हे लोक त्या ठिकाणी राज्याच्या जनतेचा घामाचा पैसा त्या पीक विमा कंपन्यांकडे टाकतात आणि पीक विमा कंपन्यांची दलाली करतात काय हा प्रश्न शेतकरी विचारतात अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज दुसरा माझा कायदा सुव्यवस्थेचा विषय महत्त्वाचा आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज आम्ही ऐकलं की महाराष्ट्राच्या डीजी रश्मी शुक्ला आता यांना 2 वर्षाची मुदतवाढ देण्याचा सरकारने निर्णय केला. अध्यक्ष महाराज माननीय सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत, राज्याचा सेवा नियमाचे कायदे आहेत, या कायद्यामधला बदल सुद्धा अध्यक्ष महाराज पन्सिकल म्हणून आपले पहिले डीजी होते त्यांना 2 वर्षाची मुदत देण्याचा निर्णय त्या ठिकाणी झाला. त्यावेळेस सांगितलं की नियमात बसत नाही म्हणून त्यांना आम्हाला देता येणार नाही. रश्मी शुक्लाला कुठल्या आधारावर तुम्ही 2 वर्षाची मुदतवाढ देता आहे आणि त्या पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महाराज माझा प्रश्न या ठिकाणी स्पेसिफिक आहे अध्यक्ष महाराज की कुठल्याही अधिकाऱ्याला मुदतवाढ देत असताना आणि महत्त्वाच्या पदावर त्याला काही नियम आहेत अध्यक्ष महाराज. ह्या 88च्या कॅडरच्या अधिकारी आहेत 3 लोक. मी सुप्रीम कोर्टाचा आधार घेऊन बोलतोय. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जेव्हा आपल्याला अशी काही वेळ आली तर 3 अधिकाऱ्यांचे नावं UPSC कडे पाठवायचे आणि ते कारण द्यायची. नेमकी कारण काय दिली त्यांनी. रश्मी शुक्ला फार चांगले अधिकारी आहेत त्यांनी फोन टेपिंगचे गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेत. बिटकॉमच्या त्या ह्याच्यामधलं त्यांच्यावर चोरीचा आरोप आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज हे सगळे आरोप असताना आणि माझा मग रावसाहेब दानवे असतील, पंकजा मुंडे असतील, एकनाथ खडसे असतील या खासदार आमदारांचे फोन टेपिंग या अधिकाऱ्यांनी केले. चौकशीमध्ये त्या अधिकाऱ्याचं नाव आलं. ते कुठल्या आधारावर तुम्ही त्यांना एक्सटेन्शन देतायत ते सरकारने उत्तरात दिलं पाहिजे अध्यक्ष महाराज. मी याच्यासाठी हा प्रश्न उपस्थित केला की अध्यक्ष महाराज राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि अशा महत्त्वपूर्ण पदावर मग 98च्या बॅचचे किंवा 90च्या बॅचचे अधिकारी कॅपेबल नाही आहेत का हाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो अध्यक्ष महाराज. आणि पोलीस विभागामध्ये भयानक असंतोष आहे. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडलेला आहे. या ठिकाणी महिलांवर अत्याचार वाढलेत. आपल्याला ड्रग्ज सारख्या व्यवस्था मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये नवीन पिढीला आणि कुटुंब बर्बाद करतात अध्यक्ष महाराज. आमदार लोक पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या टाकतात अध्यक्ष महाराज. लॉबीमध्ये या ठिकाणी भांडणं होतात अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे अशा या परिस्थितीमध्ये या पद्धतीच्या डीजीची नियुक्ती करून सरकार काय नेमकं साध्य आहे याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. आणि 3 अधिकाऱ्यांचं या तुम्ही राज्याच्या अधिकारात हे समजा करत असेल या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे करत असाल तर राज्याचा कायदा त्याच्यात बसत नाही. मग सुप्रीम कोर्टाने जे काही निर्देश दिलेत त्या निर्देशाच्या आधारावर तुम्ही त्याचं पालन केलं काय. आणि ह्या 3 अधिकाऱ्यांची नावं तुम्ही पाठवली असेल तर ते नेमके 2 अधिकारी कोण आणि त्याला का नाकारण्यात येतात आहे त्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. नाहीतर मग राज्यामध्ये जेवढे काही गुंडागर्दी होते आहे जेवढा काही ड्रग्ज येत आहे सगळे अवैध धंदे जे चालतात आहेत हे सरकार मुद्दामून करताय का हा प्रश्न निघताय अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज काही अधिकारी पक्षासाठी काम करताना मी पाहिलं. कसब्याची निवडणूक ज्यावेळेस झाली अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी अधिकारी सर्रास लोकांना पैसे वाटताना व्हिडिओ पुढे आलेत अध्यक्ष महाराज. काय हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. या अधिकाऱ्यांना मग त्या पद्धतीची व्यवस्था निर्माण करता तुम्ही लोक. काय चाललं काय अध्यक्ष महाराज या राज्यामध्ये.
आणि म्हणून त्याचं उत्तर मला सरकारकडून पाहिजे. अध्यक्ष महाराज, हे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आम्ही या 293 अन्वेच्या याच्यामध्ये आम्ही तो मुद्दाहून घेतला. अध्यक्ष महाराज, दुसरं महत्त्वाचं अध्यक्ष महाराज माझं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे, आपण जे स्मार्ट मीटर लावायला निघालेलं आहात अध्यक्ष महाराज, ग्रामीण भागामध्ये हा मीटर लावणार अध्यक्ष महाराज, तो रिचार्ज आहे. अध्यक्ष महाराज, रात्री बेरात्री समजा गरिबाच्या घरचं रिचार्ज संपला आणि त्याला जेवणाच्या वेळेस त्याचा लाईट बंद झाला, आखरी हा कोणासाठी हे कोणाचे मीटर आहेत? कशासाठी आपण हा उद्योग करतात? रॉकेलचं तेल मिळत होतं गरिबाच्या घरी, ते रॉकेलचं तेल काढलं तुम्ही उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून. आज त्याच्याकडे रात्रीच्या अंधारात राहायची व्यवस्था झाली. अध्यक्ष महाराज, काय सरकार हे धोरण बदलवणार काय? याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. अध्यक्ष महाराज, दुसरा महत्त्वाचा प्रश्न अध्यक्ष महाराज या ठिकाणी आहे की नैसर्गिक आपत्तीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याला अजूनपर्यंत या सरकारने मदत दिली नाही. आणि मदत दिली नाही, आता अजून नुकसान झालं त्याची मदत ही सरकार द्यायला तयार नाही. फक्त घोषणा. मी तुम्हाला सांगतो, माननीय मुख्यमंत्र्यांचं भाषण मी गेले 2 वर्षापासून ऐकतोय. अध्यक्ष महाराज, त्या भाषणामधला कुठलाही बदल नाही. घोषणा मुख्यमंत्री महोदय मोठ्या प्रमाणात करतात, पण त्याची अंमलबजावणी होताना मला दिसत नाही. अध्यक्ष महाराज, आणि म्हणून माझे एकनाथजी आपल्याशी आमचे चांगले मित्रत्वाचे संबंध आहे, आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे, पण तुमच्या घोषणा ज्या होतात त्या घोषणाची अंमलबजावणी होणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आज राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या होतात, रोज 8 शेतकऱ्यांच्या पैसे, मी तुम्हाला सांगतो, पैसे पोचतात की नाही पोचत, मधले दलाल खातात की खातात, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. अध्यक्ष महाराज, त्या घोषणा आणि आकडे सांगून चालणार नाही. शेतकऱ्यांच्या हातात किती पैसे पोचलेत? 50,000 प्रोत्साहनाचे देण्याची घोषणा केली, अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात ते 50,000 रुपये पोहोचले नाही. त्याचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल. अध्यक्ष महाराज, आपल्याला या निमित्तानं मी एक गोष्ट सांगतो अध्यक्ष महाराज, की आपल्याला संस्थगत करण्याआधी तुम्हाला तुमची माहिती द्यायची संधी देणार. आपलं संरक्षण अध्यक्ष महाराज, आपलं संरक्षण मला द्या. अध्यक्ष महाराज, रिप्लाय नंतर. या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळतं अध्यक्ष महाराज, की राज्याच्या या व्यवस्थेमध्ये उरकूया आता. मी सांगतोय अध्यक्ष महाराज, जे नाशिकमध्ये जो ड्रग्स माफिया आपल्याला पकडला गेला होता अध्यक्ष महाराज, त्याचं उत्तर आता गृहमंत्री इथं नाहीत, मुख्यमंत्री देतील, ते सक्षम आहेत. अध्यक्ष महाराज, त्या ड्रग माफियाला ज्या पद्धतीनं संरक्षण ससून हॉस्पिटलमध्ये दिलं होतं, त्याला 5 स्टार व्यवस्था दिली गेली होती, त्याच्या मागं नेमकं कोण? अध्यक्ष महाराज, त्याच्या मागं सरकारच्या मधले काही लोक त्याच्यामध्ये सहभागी आहेत. अशा पद्धतीच्या बातम्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आल्यात. ती खरी वास्तविकता लोकांच्या समोर आली पाहिजे. आखरी या ड्रग माफियाला सरकार का पाठीशी घालतंय? तो कोण आहे? तो किती पिढ्या बर्बाद करायची व्यवस्था सरकारने केलेली आहे? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दिलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, मी खूप सारं बोलायचं अध्यक्ष महाराज, पण सरकार काय उत्तर देते त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आम्ही एवढे प्रश्न मांडलेले आहेत, लेखी प्रश्न दिलेले आहेत. माझ्यानंतर आमचे जितेंद्र आव्हाडांना थोडंसं बोलू द्यावं एवढी विनंती करतो. माझे 2 शब्द. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.